ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईच्या भविष्याला दिशा देणारा शिवसेनेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ज्याला ओळखलं जातं तो प्रकल्प म्हणजे कोस्टल रोडचा प्रकल्प। या प्रकल्पाच्या एका महत्त्वाच्या टप्प्याजवळ मी सध्या उभी आहे। माझ्या मागे तुम्हाला एक गोलाकार अजस्त्र अगदी मोठं असं मशीन दिसत असेल। हे आहे टनेल बोरिंग मशीन। अर्थात हे मशीन अशाच पद्धतीचं मशीन हे मेट्रो 3च्या कामाकरता सुद्धा यापूर्वी वापरलं गेलंय। अजूनही मेट्रो 3च्या कामाकरता असे मशीन्स हे वापरले जात आहेत। मात्र तरी सुद्धा हे जे टनेल बोरिंग मशीन तुम्ही हे जे भलं मोठं बघताय ज्याला नाव दिलेलं आहे मावळा, हे मावळा नावाचं मशीन वापरलं जात आहे कोस्टल रोडच्या कामासाठी। या एकमेव मशीनने मुंबईतल्या कोस्टल रोडमध्ये 2 मोठमोठी भुयारं केली जाणार आहेत। एक भुयार जाण्याच्या मार्गाचं असेल तर एक भुयार त्याच्या विरुद्ध म्हणजे येण्याच्या मार्गाचा असेल आणि प्रत्येक भुयारामध्ये एकूण 3 पदरी रस्ते असतील। 3 आणि 3 6 असे 6 पदरी रस्ते या दोन्ही भुयारांमध्ये मिळून असतील। हे जे टनेल बोरिंग मशीन आपण बघतो आहोत हे टनेल बोरिंग मशीन येत्या 15 डिसेंबरला प्रत्यक्ष भुयारीकरणाचं काम सुरू करणार आहे। याचं लॉन्चिंग झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी याची पाहणी देखील केलेली आहे। हे जे मशीन आपण बघतोय या मशीनचा व्यास भला मोठा आहे। हा व्यास आहे 12.1 मीटर म्हणजे जवळपास 38 फुटांचा या मशीनचा व्यास आहे आणि देशातलं हे पहिलं मशीन आहे ज्याचा व्यास इतका मोठा आहे आणि ज्या इतक्या मोठ्या मशीनद्वारे आता कोस्टल रोडच्या भुयारीकरणाचं काम केलं जाणार आहे। 200 कोटी रुपये किंमत आहे या मशीनची आणि हे मशीन चायना मेड आहे, चीनवरून मागवलं गेलंय। मी जसं सांगितलं की देशातलं हे सगळ्यात पहिलं मशीन आहे। एकूण प्रकल्प जो आहे ह्या कोस्टल रोडचा हा 3 विभागांमध्ये विभागला गेलेला आहे। याचा खर्च सुद्धा अवाढव्य आहे। आतापर्यंत 1400 कोटी रुपये हे खर्च झालेले आहेत। 21% कोस्टल रोडचं काम पूर्ण झालंय तर आर्थिक खर्च हा 17% झालेला आहे। जो पहिला टप्पा आहे नरिमन पॉइंट ते वरळीचा टप्पा, या टप्प्याचं काम मुंबई महापालिकेकडनं केलं जात आहे आणि इतर जे 2 टप्पे आहेत याचं काम आता टप्प्याटप्प्याने सुरू आहे। जसं मी पहिल्यांदा सांगितलं की पहिला टप्पा नरिमन पॉइंट ते वरळी असेल, दुसरा टप्पा वरळी बांद्रा सीलिंग जो आधीच तयार आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तो प्रस्तावित आहे, हा आहे बांद्रा ते बोरिवलीचा टप्पा। मध्यंतरी जी कोरोनाची परिस्थिती उद्भवली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा कोस्टल रोडचं काम सुरू झालेलं आहे। इकडे जर आपण बघितलं तर अगदी आपल्याला समोर दृष्टिक्षेपात समुद्र दिसतो आहे। खरं तर ज्या ठिकाणी सध्या आपण हे शूट बघतोय किंवा ज्या ठिकाणी मी सध्या उभी राहून तुमच्याशी हे सगळं बोलतेय हा संपूर्ण समुद्रात टाकलेला भराव आहे आणि या भरावानंतर आता कोस्टल रोडचं संपूर्ण काम हे सुरू केलेलं आहे। आपण जर इकडे जाऊन बघितलं समोरच्या दिशेने समुद्राच्या दिशेने जाऊन बघितलं तर आपल्याला या कोस्टल रोडचे 3 टप्पे अगदी प्रत्यक्ष समोर दिसू शकतील। जो पहिला टप्पा मी नरिमन पॉइंट ते वरळी सांगितला यामध्ये सुद्धा 4 उपटप्पे आहेत। 4 उपटप्प्यांपैकी नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी जो समुद्रालगतचा मार्ग आहे म्हणजे समुद्राच्या वळणाने हा मार्ग जाणार आहे। त्यानंतर गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क जो भुयारी मार्ग आहे, ज्या ठिकाणी आता आपण सध्या उभे आहोत या ठिकाणी भुयार हे बाहेर निघणार आहे आणि प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली हा तिसरा टप्पा असेल आणि हाजी अली ते वरळी सीलिंग हा चौथा उपटप्पा असणार आहे। पहिल्या टप्प्यातले हे 4 उपटप्पे आहेत। त्याच्यामुळे इथून पुढचा मुंबईकरांचा प्रवास हा आता केवळ रस्त्याने किंवा रेल्वेने होणार नाहीये तर तो आता समुद्रावरून त्याच्यानंतर जमिनी खालून आणि पुन्हा समुद्रावरून अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे ते हे मावळा नावाचं टनेल बोरिंग मशीन। L&T सुद्धा यावर काम करते आहे आणि सोबतच मुंबई महापालिकेचं सुद्धा याला फंडिंग असणार आहे। हा जो एकूण प्रकल्प आहे कोस्टल रोडचा प्रकल्प हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो। याचं कारण हे आहे की शिवसेनेने या प्रकल्पासाठी प्रचंड आग्रह धरला। एक म्हणजे मेट्रो 3चं काम जे भुयारी रेल्वे मार्गाचं काम आहे ते तर एका बाजूला सुरूच आहे, मात्र दुसऱ्या बाजूला कोस्टल रोडचं जे काम आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि हे काम महत्त्वपूर्ण यासाठी आहे कारण यामध्ये आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची जी काही ट्रॅफिक आहे म्हणजे पश्चिम उपनगरांमधली जी काही ट्रॅफिक आहे ती वाहतूक कोंडी आहे ती तोडण्याचं काम, ती संपवण्याचं काम कदाचित हाच कोस्टल रोड करू शकतो आणि म्हणूनच मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने हा कोस्टल रोडचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे किंबहुना कोस्टल रोडला आकार देणारे ते माझ्या मागे असणारं हे मावळा टनेल बोरिंग मशीन। कॅमेरामन प्रशांत सामंतशी पाठक, एबीपी माझा, मुंबई।